जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 12वा। विवेक वैराग्य नाम समास 9वा। यत्न शिकवण नाम श्रीराम। दशक 12वा। विवेक वैराग्य। वैराग्य 12 वर्षानंतर म्हणजे बोलतात ना 12 वर्ष तपस्या केली, विवेक जागृत झाला। मुलाचं 12 वर्ष झालं, मुलीचं 12 वर्ष झालं, विवेक जागृत होतो, थोडा तरी विवेक जागृत होतो। 9वा दशक। 9 म्हणजे काय? 9 म्हणजे दास्य भक्ती। 9वा सद्गुरू आहे। 7 म्हणजे दास्य भक्ती। 7 म्हणजे काय तर दास्य भक्ती। आणि 9ची भूमिका फक्त सद्गुरूची आहे। आणि 9ची भूमिका जर सद्गुरूची असेल तर सद्गुरू काय आहे? यत्न शिकवण नाम। यत्न शिकवण नाम। प्रयत्न केलं मग शिकवलं सद्गुरूंनी, प्रयत्न केलं आहे ना। सद्गुरू म्हणजे काय तर मार्ग दाखवणारा। कशाचा मार्ग दाखवतो? तर सद्गुणांचा। सद्गुण काय आहेत, अवगुण काय आहेत, ह्याच्यामध्ये जर मार्ग दाखवतो आणि मोक्षाचा पद हातामध्ये आणून देतो तो सद्गुरू। गुरु बरेच आहेत, पोट विद्या शिकवणारे गुरु ते पण चांगलेच, गुरु तो गुरुच आणि सद्गुरू तो सद्गुरू। पण सद्गुरू आणि गुरु ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे। शाळेमध्ये गुरु आहे ना, जेव्हा जन्माला बाळ आलं तेव्हा कोण असते? गुरु। चालायला शिकवतो, आईबाप गुरु असतात। नंतर शाळेत गेला गुरुजी गुरु असतात। पुढे कॉलेजमध्ये ते सगळे गुरु आले। कशासाठी? तर ही आपल्याला याच्यामध्ये संसारामध्ये तरायचं आहे, तर ती विद्या तो शिकवणार। तुम्हाला हा जॉब पाहिजे, ही विद्या शिका, त्या पद्धतीने तो जॉब मिळतो। संसारामध्ये तरायचं आहे म्हणजे काय? आपल्याला पोट भरावायची विद्या, ते गुरु आहेत। आणि आपण कुठे अवगुणात गेलो त्या अवगुणातून बाजूला काढणार आणि सद्गुणाकडे नेणारा फक्त सद्गुरू आहे। सद्गुणाकडे नेऊन पण काय करतो? मोक्षाचा पद आपल्या हातात देतो, त्याला सद्गुरू। मग त्याचीच ही शिकवण आहे यत्न शिकवण। त्या सद्गुरूची शिकवण काय आहे? यत्न शिकवण। प्रयत्न करत आहे तो आपल्यासाठी। श्रीराम। दुर्बळ अनाचारी ओढगस्त, आळशी खादाड ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही। बघा, यत्न म्हणजे प्रयत्न करत आहे आपल्यासाठी, शिकवण देत आहे, पण आपण कसे आहोत? दुर्बळ आहोत। आपण कसे पाहिजे? मनाने सबळ पाहिजे। अनाचारी आहोत, ओढग्रस्त आहोत, आळशी आहोत, खादाड आहोत, ऋणग्रस्त आहोत। म्हणजे कसे? कर्जबाजारी आहे ना। आळशी, जास्त आळस असेल, खादाड असेल तर काय होणार? ऋणग्रस्त होणार ना। पण आपल्याकडे तसं नाही पाहिजे। हे कसं आहे? हे मूर्ख झालं, मूर्खपणाचं लक्षण झालं। अवघे व्यस्त म्हणजे त्याला कसलीच हे नाही, जाणीव नाही की हे करावं का, ही चांगली शिकवण घ्यायची का, ही जाणीव नसलेला मनुष्य मूर्ख, काहीच नाही। मग काय म्हणतो तो? खाया नाही, जेवाया नाही, ल्याया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, कोंपट नाही अभागी। तो कसा आहे बघा? ज्याच्याकडे आळस, आळसाचा नाश करा, सगळं काही आहे ना। खायला नसतं, जेवायला नसतं, ल्यायला नसतं, नेसायला नसतं, अंथरायला नसतं, पांघरायला नसतं, तो आहे कोण? आळशी। बघा, विद्या पण शिकायला तो विद्या कानावर घेत नाही, श्रवणाला बसतो पण श्रवण करत नाही, सार घेत नाही, तो आळशी। पण सारमध्ये दोन्ही होतात, सारपण आणि आसारपण होतो।
पण आसार लगेच घेतो. आळशी मनुष्य असाच असतो जो आसाराकडे जातो. पण जो बळ असतो, सशक्त असतो, जाणीवीत असतो, तो फक्त सार घेणार. हंस बघा, हंसाकडे दुधाचं पातेळं द्या, त्या पातेळ्यातून हंस फक्त दूधच घेणार. त्या दुधामध्ये पाणी आहे ना, तो पाणी कधी घेणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. मग आपल्याला हंसासारखं राहायचं आहे का आपल्याला बदकासारखं राहायचं आहे, हे आपण ठरवायचं आहे. आपल्याला हंसासारखं राहायचं आहे तर आपल्याला काय घ्यायला पाहिजे? फक्त सार. आता पुढे काय दिले बघा. सोयरे नाही, धायरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही, आश्रय विण परदेशी. बघा, हे कधी नसतं माणसाकडे. ज्या वेळेस पैसा असतो, धन असतो, त्यावेळेस सगळं असतं. सोयरे धायरे सगळे येतात. कशाला येतात हो? लुटायला, पैसा लुटायला. खायला येतात ना. अरे याच्याकडे पैसा आहे, चला 2 दिवस राहू, मजा करू, पार्ट्या करू. आहे ना, पार्टी कशाला करायला येतात? पैसा आहे म्हणून पार्टी करायला येतात. लुटायला येतात पूर्ण. पण हे जाणीव ज्याच्याकडे असेल ना, त्याला कळायला पाहिजे की मित्र कधी असतात. हां, जो आपल्या दुःखात सामील होतो ना, आपले दुःख, स्वतःचे दुःख मानून घेतो, तो खरा मित्र. हां, आपल्या गरिबामध्ये जो सामील होतो, तो खरा मनुष्य. पण इथे काय सांगितलं नाही, सोयरे नाही, धायरे नाही. पण हे सोयरे धायरे कधी असतात? पैसा असतो तेव्हा. इष्ट नाही, मित्र नाही. इष्ट म्हणजे काय? जाणीव नसेल तर इष्ट पण नसेल. इष्ट म्हणजे देवता, आपली इष्ट देवता असते ती. आपण जर अखंड नेणिवतकडे असले तर आपली इष्टदेवता आपल्यासाठी कधी उभी नाही राहत. पण आपण अखंड जाणीवेत असतो ना, आपली इष्टदेवता आपल्याला अखंड आशीर्वाद देणार. एवढं लक्षात ठेवायचं. आपल्याला फक्त त्या इष्टदेवतेचा आशीर्वाद असण्यासाठी आपण जाणीवेत राहूया, जाणीवेमध्ये राहूया. जाणीव म्हणजे काय? आपल्याला ज्या वेदना होतात त्या दुसऱ्याला पण होत असतील का, हे बघा. ही जाणीव करा. आपल्याकडे परमपिता परमात्मा आहे, मग दुसऱ्याकडे पण आहे का? जाणीवेत या. मग परमपिताला काय आवडतो, त्या ईश्वराला काय आवडतो, हे बघा. जास्त काही देतच नाही. पुढे पुढे जाऊया आपण. पाहता कोठे ओळखी नाही, आश्रय विण परदेशी. ओळख कुठे? पैसा असेल तर लगेच समोरला व्यक्ती उभा राहतो. कुठे जायचं आहे साहेब तुम्हाला? कुठे जायचं आहे? साहेब बोलतात, आहे ना. रस्ता चुकला, पैसा आहे, धनवान दिसतो, लगेच समोरला 4 व्यक्ती येतात विचारायला, साहेब कुठे जायचं आहे तुम्हाला? मॅडम कुठे जायचं आहे तुम्हाला? बघा, आदराने बोलतात. पण जेव्हा आपल्याकडे काहीच नसेल ना, त्याच्याकडे कोण बघते? भिकारी तो. एवढं लक्षात ठेवा. म्हणून माणूस प्रत्यक्षात जाणीवकडे यायला पाहिजे. प्रत्यक्षात अखंड त्या ईश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे. तेळे कैसे करावे, काय जीवेशी धरावे, वांचावे की मरावे, कोण्या प्रकारे. हे नंतर त्याला, म्हणजे असं ज्याच्याकडे आळस आहे ना, त्याच्याकडे काहीच नसणं, तेव्हा त्याला काय कळतं, काय जगायचं की मरायचं हेच त्याच्यासमोर येतो. पण जर तो जाणीवीत असेल तर नाही, ह्याच्यातून आपल्याला वाचायचं पण आहे. पण जाणीवीत असेल तर ना, कोणी ऐसे कोणी एके पुसिले, कोणी एके उत्तर दिले, श्रोती सावध ऐकले पाहिजे. आता समर्थ सांगतात, कायकेने असं पुसलं, कायकेने उत्तर दिलं. पुढे काय सांगतात बघा. लहान थोर काम नाही, केल्या वेगळे होत नाही, कारण त्या सावध पायी सदैव होशी. बघा, वेगळं होत नाही म्हणजे काय? आळस आहे मनुष्याकडे, तो आळस काढून बाजूला नाही ठेवता येत. आळस झटकायला पाहिजे. झटकला आळस तर तो नक्कीच बाजूला होतो. कोण बोलला, अरे माझा आळस बाजूला करे, बाजूला, असं बाजूला नाही करता येत. म्हणून सांगितलं, केळ्या वेगळे होत नाही, करंट्या सावध बाई. करंटा का म्हटलंय तर त्याच्याकडे जाणीव नाही, तो करंटा. ज्याच्याकडे जाणीव नाही तो करंटा. बघा, सगळं काही असतो पण जाणीव नसतो, तो करंट आहे.
अंतरी नाही सावधानता यत्न ठाके ना पुरता सुख संतोषाची वार्ता तेथे कैशी. बघा, अंतरी नाही सावधानता. सावधान असा शब्दच नाही अंतरीमध्ये, पूर्ण विकारांमध्ये घुसलेला आहे. त्याच्याकडे सावधान का आहे न कशापासून सावधान. इथे सावधान विकारांपासून सांगितलं आहे. सावधान सगळे बोलतात. समर्थ रामदास स्वामी लग्नातून पळून गेले असे बोलतात. अहो, ते लग्नातून पळून नाही गेले, लग्नातून नाही पळून गेले, पण सावधान हा शब्द त्यांच्या कानावर आला आणि विकारांपासून बाजूला झालेले आहेत. विकारांपासून बाजूला झालेले आहेत आणि आज त्यांनी पूर्ण समाज कल्याण केलेलं आहे. समाजासाठी मोठा दासबोध आणला. कोण गेला असता हो आपल्यासारखी लोक 18 पुराण वाचायला. त्या 18 पुराणांचं सारच उचललं समर्थांनी. 18 पुराणांचं सार समर्थांनी आणलं ना, आपल्यासमोर ठेवलं. जर ते सावध झाले नसते तर हा श्रीमद दासबोध आपल्याकडे असता का. नारद मुनींनी जर वाल्मिकी ऋषींना सावध केले नसते तर रामायण समोर आलं असतं. विचार करा, सावध हा शब्द किती महत्त्वाचा आहे, एवढा विचार करायचा. सावधान, सावधान. कुठलेही विकार आले तुझ्या पिंडामध्ये, सावधान राहा तिथे. अरे माझ्या पिंडामध्ये हा विकार आला का, सावधान. तिथे सावध राहा. सावध राहायला सांगितले. यत्न ठके ना पुरता सुख संतोषाची वार्ता तेथे कधी. जिथे आळस असतं तिथे सुख संतोष कुठला. आळस असतं तिथे सगळे विकार असतात. तिथे सुख आणि संतोष. संतोष म्हणजे आनंद, आनंद नसतो. म्हणून आळस सोडावा सांगितलंय बघा. पहिला आळस सोडा ना. म्हणून आळस सोडावा यत्न साक्षेपे जोडावा दुष्टितपणाचा मोडावा थारा बळी. आळस सोडा, वेगळं नाही केलं जात. आळस झटकायला लागतो. अरे आळस आलाय ना, झटक. आळस कोणामुळे येतो माहिती आहे का. एखादा ग्रह खराब असेल त्याच्यामुळे आळस येतो. आणि हा आळस आणणारा दुसरा तिसरा कुठला ग्रह नसून शनी देवता आहे. यत्न साक्षेप जोडावा दुष्टितपणाचा मोडावा थारा बळे. बघा, यत्न साक्षेप जोडावा. यत्न, जिथं यत्न आहे, जिथं प्रयत्न आहे त्याला जोड. जो प्रयत्न करत नाही त्याला नको जोडूस. जिथं जो प्रयत्न करतो ना जिंदगीमध्ये पुढे जाण्याचा त्याचाच हात पकड. जो मागे येण्याचा करतो ना त्याचा नको हात पकड. लक्षात ठेवायचं. प्रातःकाळी उठत जावे. इथं दिलंय ना समर्थाने, प्रातःकाळी. आपण कधी उठतो हो. 7च्या नंतर. 7च्या नंतर प्रातःकाळ असते का, नसते. 7च्या अगोदर उठायला पाहिजे. 5ला, 4ला, 4, 5, 6 पर्यंत उठायलाच पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे माझ्यासह सगळ्यांनी उठायलाच पाहिजे. आणि मी तर नेहमी भगवंताला म्हणतो, मला हे 6च्या नंतर पण नको, मला अगोदरच उठव. आळस किती पण आलं ना, तू उठवत राहा. तो आळस झटकलंच पाहिजे. तिथे निवेदन ठेवायचं आहे, आळसा तू झटक, तू माझ्या अंगात नको. चाल, तुझं काय कामच नाही. प्रातःकाळी उठत जावे प्रातस्मरामी करावे. बघा, प्रातस्मरामी करावे. जेव्हा उठणार ना तेव्हा ईश्वराचं ध्यान करा. ईश्वर सद्गुरू यांचं ध्यान करा. नित्य नेमे स्मरावे. पाठांतर करा. पाठांतर मनाचे श्लोक बोला. गणपतीचे श्लोक म्हणा. गणेशाला वंदन करा. कित्येक तरी आहेत. मागील उजळणी पुढे पाठ. बघा, मागची उजळणी पण करायची आहे का. अरे आपण मागे कसे होतो आणि आता आपण कसे झालो. मागे आळस होता, तो आळस आपण झटकला. आता आपण कसे झालो, जाणीवेत. इष्ट आपल्याला आशीर्वाद देतात. जेव्हा जाणीव मिळाली, जेव्हा आपण लवकर उठायला लागले, ईश्वराचं नामस्मरण करायला लागले, त्याचं वंदन करायला लागले, त्याची स्तुती करायला लागले, आपल्याकडे का आली, जाणीव आली. तेव्हा मागचं
उजळणी करायची आणि पुढे पाठ करत राहायचे. नेम धरावा निकट, बाष्कळपणाचा वटवट करूच नाही. हा नियम पकडायचा, बाष्कळपणाचा वटवट नाही करायचा. बघा कोण वटवट करतो जास्त, मला एवढं काम पडले त्याच्यावरूनच असतो ना वटवट. काम आलं ना वाट्याला, नामस्मरण करा, तो काम करत राहा. भांडी घासायची आहेत, नामस्मरण करा, ती भांडी घासा. भांडी बघा किती फटकन फटाफट घासून होतात. कपडे धुवायचे आहेत भरपूर, नामस्मरण करा, कपडे धुवत राहा. कपडे पण स्वच्छ धुतात आणि फटफट धुतात. नामस्मरणच करायचं सगळीकडे, नामस्मरण. बाष्कळपणाची वटवट काय कामाची. जेवण बनवतोय आणि तिथे वटवट केली बाष्कळपणाची तर काय होईल, का होईल. जेवणाला चव लागणार नाही. तिथेच तुम्ही नामस्मरण करा. हो, जराशी डाळ, त्या डाळीमध्ये, त्या भाजीमध्ये तेल नका टाकू, नुसतं फोडणीवर द्या, थोडंसं तेल टाका. बघा काय चव येणार नुसतं नामस्मरणाने केलं तर, ईश्वराच्या नामस्मरणाने. पण तुम्ही बाष्कळपणाची वटवट करत राहिलात ना, त्या भाजीमध्ये किंवा जो काय घालणार त्याच्यामध्ये किती पण तेल टाका, किती पण खोबरं टाका, तरी बोलतं काय चव नाही ना, ह्याला चव नाही. कशी असणार चव, कशी असणार चव. जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा बाष्कळपणाची वटवट असतो आपली, कटकट फटफट असतो ना. तेच ईश्वराचं नामस्मरण करून घ्या ना. श्रीराम श्रीराम श्रीराम. बघा शॉर्टकटमध्ये श्रीराम, राम राम, जय जय राम. हे जरी केलं तरी तुमच्या सगळे जेवणाला पूर्ण स्वादिष्ट पक्वान. आणि ते दुसरं कोण जेवलं ना तर त्याची पूर्ण आतले जे विकार असतील ते पूर्ण बाजूला होतील. दिशेकडे दुरी जावे, शुचिस्मंत होऊन यावे, येता काहीतरी आणावे, रित्ते खोटे. धूत वस्त्रे घालावी पिळून, करावे चरण क्षाळन, देव दर्शन देवतार्चन. यथा सांग, हे सकाळचं सगळं सांगितलंय. नवीन वस्त्र घालावे, नवीन म्हणजे काही धुतलेली वस्त्र घालावी, नवीन पाहिजे असं नाही. लोक आपला परावा म्हणत जावे. बघा लोक आपला परावा काय, परावा काय, परका काय असतो, विकार म्हणत जावे. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवर जाणावे अर्थांतर. बघा लिहायला येतो तर श्लोक लिहा, सुंदर अक्षर लिहावे आणि तीच वाचा, स्पष्ट वाचा. बघा नाही तुम्हाला जर नामस्मरण करायचे असेल, ओम नमः गणपतीचं बघा, ओम नमो गणगणपते नमः. लिहत जावा लिहत जावा लिहत जावा, तरी काय होईल, ते पाठांतर होईल. नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्येक बोलावे तेची पाप. बघा प्रत्येक बोलावे, प्रत्येक बोलावे, दुसऱ्याबद्दल बोलू नये. ते काय असतं, दुसऱ्याची निंदा असते ना, दुसऱ्याची निंदा का करावी. आता एक उदाहरण आहे, मी एखादा मनुष्य जाणीवेत आहे आणि त्या जाणीवेत असलेला मनुष्याने दुसरा जो नेणीवेत आहे त्याची जर निंदा केली तर काय होईल, त्याचे कर्म आहेत ते येतात ना आपल्याकडे. आपल्याला काय करायचं आहे, तो कर्माचा. फक्त त्याला सांगण्याचा प्रयत्न, आपल्याला वाटत असेल की त्याने आपल्यासारखं सुधरावं, चांगलं सांगण्याचा प्रयत्न करायचा. नाही ऐकत नसेल सोडून द्यावं, पाठी लागूच नाही. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनास माने ऐशी करावी, क्रिया रिधी. सावधानता कशामध्ये असावी, विकारांमध्ये. बघा आपण कुठे पण सावधच पाहिजे. समाजात जातो सावधपणे जावा, मंदिरात जातो तरी सावधानता असावी, बाजारात गेलो तरी सावधानता असावी, घरात राहिलं तरी सावधानता असावी. कुठला पण विकार कधी पण हल्ला करू शकतो. विकाराला लगेच आतून स्मरण करा, कुठला विकार माझ्याकडे आला, हे ईश्वरा हा विकार परत येता कामा नये, ह्याला जरा रोग पकडा. तिथे अखंड नामस्मरण बोला, तो विकार बाजूला जाईल. सावधानता असावी. एक वेळेला चुकलं बार बार चुकू नका.
एक वेळेला चुकी होतो माणसाची, मनुष्य आहे, आपली चुकी होणारच. पण बारबारपणे तेच चुकी हे करत राहिला, तशीच चुकी करत राहिला तर कसं? सावधानता बाळगायला पाहिजे प्रत्येक याच्यात. नीती मर्यादा, नीतीमध्ये पण राहायला सांगितले. नीती म्हणजे काय? कायदा, शास्त्र, नियम. नियमात राहायचं, कायद्यात राहायचं. आपण स्त्री आहोत तर पुरुषासारखं वागणं तरी किती पाहिजे? आपल्याला काम करायचं आहे, आपल्या ज्या हातात जे काम आले ते आपल्याला करायला पाहिजे. नीतीनेच राहायचं, मर्यादा राहायची. मर्यादा आहे ती मर्यादाप्रमाणे राहायचं. सगळं काही त्याला नीती मर्यादा आहे, शास्त्र आहे. सांगायला नको कोणाला की ह्याच्यातूनच सांगितलं जातं. नीती, शास्त्र, मर्यादा ही पहिल्यापासून आपले आईवडील सांगतात. जे आईवडील सांगत नाही ते नीती मर्यादितच नसतात. ते लोक मर्यादात नसतात, ते मर्यादा सोडूनच राहतात. ज्यांच्याकडे नीती आहे, शास्त्र आहे, बघा ते नीतीने आणि शास्त्राने सांगतात. त्यांच्याकडे संस्कार भरून भरून भरलेलं असतं आणि ते भरलेले संस्कार मुलांना देतात. बघा ती मुलं कशी त्या पद्धतीने कसे राहतात. मग आपण त्यांना काय बोलतो? अरे पूर्वी जसे राहत होते तसे राहतात असे बोलतो ना त्यांना. बघायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराज ही 4 भावंड होती. त्यांच्या आईवडिलांकडे एवढी नीती आणि एवढी मर्यादा होती. त्या नीती आणि मर्यादामुळे एवढे संस्कार होते. ते संस्कार भरून भरून दिले त्या 4 मुलांना. 4 मुलांना भरून भरून दिल्यानंतर समाजाने त्यांना जगणं हे केलं, असहाय्य केलं त्या आईवडिलांचं. त्यांचं त्या समाजाच्या मुलं त्यांनी काय केलं? दोघांनी पण आत्महत्या केली. पण त्याच मुलांनी त्या संस्कारावर कुठे गेले? पुढे मागे वळून पाहिलं. आमच्या वडिलांनी, आईवडिलांनी काय केलं आमच्यासाठी, संस्कार दिले. बघा त्यांच्यासमोर काय वाचलं? खायला अन्न नव्हता तरी पण भगवद्गीता समोर ठेवली. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी भगवद्गीता समोर ठेवली, त्याच्यावर निरूपण द्यायचे. हो, खायला अन्न नव्हता तरी सुद्धा सोडली का नीती मर्यादा? नाही सोडली. मग त्यांनी जर नीती मर्यादा नाही सोडली, आता ही भगवद्गीता कधीपासून आलेली आहे? पूर्वजांपासून आलेली आहे. ती भगवद्गीता पूर्वजांपासून नीती म्हणजे पालन केलं ना त्याचं, ह्याला मर्यादा नीती म्हणतात. जनासमाने ऐशी करावी क्रियाशेती, म्हणजे जनासमाने म्हणजे जगाला आवडेल असंच करायचं. जगाला बघा अवगुण कोणाला जास्त आवडत नाही, जगाला पण नाही आवडत. क्लेश, द्वेष, मत्सर कोणाला जास्त आवडत नाही. सुखी, समाधानी, आनंद. पण आनंद म्हणजे काय? पार्ट्या सारट्या करणं ह्याला आनंद नाही म्हणत. आपल्याला थोडासा आनंद आला म्हणून पार्टी केली, ह्याला आनंद नाही म्हणत. आनंद कसं? समाधान, मनापासून समाधान असतो. दुसऱ्याचं हास्य बघून तो जो समाधान येतो. बघा दुसऱ्याचा हास्य म्हणजे कसा? घरात माणसंच घ्या, घरातली पोरच घ्या. बाप जेव्हा कमवून आणतो ना तेव्हा बाप खुशी कोणाच्या चेहऱ्यावर बघतो? मुलांच्या चेहऱ्यावर बघतो. मुलांचं थोडंसं स्माईल बापाला एवढा आनंद देतो, समाधान देतो आहे ना. जनासमाने ऐशी करावी. आली याचे समाधान, हरिकथा निरूपण सर्वदा प्रसंग पाहून वर्तत जावे. ताळ धाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमेय अन्वय शुद्ध, गद्य पद्य दृष्टांत शुद्ध अन्वयाचे. गाणे वाजवणे, नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभा रंजक वचने, अडकथा छंदबंद. हे छंदबंद आलेच, पण हे किती करायचं? ह्याला पण मर्यादा ठेवायची. बहुतांचे समाधान राखावे, बहुतांश मानेल ते बोलावे, विरंग पडू नये दावे कथेमध्ये. बघा समाधान करायचं आहे. बघा गाणं वाजवणं, मनोरंजन सगळं आलं, पण हे मनोरंजन तरी किती करायचं? नाचायचं तरी किती? त्याला मर्यादा आली, नित्य आलं, सगळंच आलं ना, शास्त्र पण आलं. कसं पण आपलं म्हणजे कुठं पण नाचलं तरी चालेल का? जिथे दुःख आहे तिथे नाचलं तरी चालेल का? तिथे मर्यादा आली ना.
जिथं जिथं पालन करावं म्हणजे दुसऱ्याला आवडेल असं केलं तर तुम्ही ती मर्यादेने. बहुतांचे समाधान राखावं, बहुतांश मानेल ते बोलावे, विरंग पडू नये दावे कथेमध्ये. कथेमध्ये विरंग पडू म्हणजे श्रवण समर्थाने सांगितलं आहे आणि सद्गुरूंनी पण सांगितलं, आठवड्यातून एक दिवस श्रवण असतो. श्रवणमध्ये कधी विरंग पडू नये द्यावा. म्हणजे कधी पण आपण हा श्रवण, चल आज नाही मी जात बैठकीला, आज मी श्रवणाला जातच नाही, आम्ही पुढच्या यायला जाऊ. आपण आपल्यामध्ये किती हे पडतो, अंतर पडतो. पुढचा गुरुवार येईल किंवा बुधवार येईल किंवा काय असं ज्याच्या ज्याच्या वाराप्रमाणे किती अंतर पडतो. 15 दिवसानंतर एक वेळेला केलं किती अंतर पडतो. म्हणून समर्थ म्हणतात की कथेमध्ये विरंग, श्रवणामध्ये हे नाही पाहिजे, काय आहे विरंग पडू नये द्यावा. लोकांचं उदंड बाजी आणू नये, लोकांचे उकलावे हृदय, तरी मग स्वभाव होय नामघोष. भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना साधनांचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग, मनन मात्रा घ्यावी. मनन मात्रा म्हणजे काय तर मनावर श्रवणाची मात्रा, मनाला काय द्यायची, श्रवणाची मात्रा, तर ती मनन मात्रा घेता येते. भक्ती ज्ञान आणि वैराग्य, भक्ती केली तर ज्ञान येतो आपल्याकडे. ईश्वराची भक्ती केली तर ज्ञान प्राप्त होतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्याकडे वैराग्य येतं की आपल्याला कुठल्या विकारांपासून कुठे सावधानता राहायची आहे, कुठला विकार कुठे वापरायचा आहे, इथे आपल्याला कळतो वैराग्य प्राप्त होतो. पण हे कशाने होतं सगळं, भक्तीने. योग पण सांगितलं, योग म्हणजे काय, योगविद्या पण असतेच. योगासन ही योगविद्याच आहे. नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग, मनन मात्रे. भवरोग म्हणजे काय, आपण रोगामध्ये आहे ना, पूर्ण भोवरा आहे ना, ते रोगामध्ये अडकायचं नाही. बघा जो भोवरा आहे रोगाचा, त्या रोगामध्ये अडकायचं नाही. विकारांमध्ये अडकलं, त्या रोगांमध्ये अडकला. आपण विकारांच्या बाजूलाच व्हायचं आहे, रोगामध्ये अडकायची गरजच नाही. जैसे बोळाने बोलावे, तैसेची चालणे चाळावे, तैसेची चालणे चालावे, मग महंतशील स्वभावे अंगी बाणे. युक्तिवेळ साजेरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. ऐशे न करावे सर्वथा, जनास पाऊ नये व्यथा, हृदय चिंतावे समर्था रघुनाथाशी. बघा काय सांगितलंय, बघा बैठकीला श्रवणा म्हणजे जो निरूपण करताय तो व्यासपीठावरून बोलून जातो आणि बघावं तर त्याच्या घरी काय तो दुसऱ्याला सांगणार. बोलतात ना की हे जे सांगणं आहे हे ईश्वराचं सांगणं आहे, हे कधी मनुष्याचं सांगणं नसतं. जे चांगलं आहे ते ईश्वराचं आहे, जे वाईट सांगणं असतं ते मनुष्याचं असतं. मग चांगलं सांगणं, त्या चांगल्या सांगण्यामध्ये जर दुसऱ्याला सांगत असेल तर त्या सांगण्यामधून त्यांनी पण स्वतःनी श्रवण केलं पाहिजे. ज्याच्याकडून सांगणं गेलं, आता ह्या देहाकडून माझ्याकडून सांगणं गेलं तर ह्या देहाकडून सांगणं गेलं तर ते माझ्यासाठी पण श्रवण आहे, दुसऱ्यांसाठी आहे तर माझ्यासाठी पण आहे, हे जाणायचं आहे. म्हणून सांगितले समर्थाने, जैसे बोलणे बोलावे, म्हणजे जसं बोलतो तसं बोलावं, त्या पद्धतीने चालावं असं. ऐशे न करावे सर्वथा, जनास पाहू नये व्यथा, हृदय चिंतावे समर्था. बघा हृदय चिंतावे समर्था. बघा श्रीरामाचं नाव घ्या, हृदय रघुनाथ स्मरण. चिंता करा म्हणजे चिंतन. उदास वृत्तीस माणावे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावे. उदास वृत्तीस म्हणजे काय, मनुष्य म्हणजे काय, वृत्ती, मनुष्याचं शरीर वृत्ती, वृत्ती म्हणजे शेती आणि मनुष्याचं शरीर पण वृत्तीच आहे ना, वृत्तीच आहे ना. उदास वृत्ती, बघा शेती उदास कधी होते, जेव्हा त्याची लागवड आपण बरोबर करत नाही, लागवड तेव्हा ती उदास राहते. इकडे पण या, इथे जर भरभरून ईश्वराचं नामस्मरण केलं नाही तर ती ही काय असतं, वृत्ती आपली उदास असते.
आहे ना. कारण कसं, जर नामस्मरण केलं नाही तर आपल्या डोक्यावर सगळे काय बसतात, विकार. मग या विकारांना बाजूला ठेवायचं असेल तर काय करायचं आहे, नामस्मरण पाहिजे, महत्त्वाचं आहे ना. सांग म्हणती संगती गाणे, तेथे वैभवाचं काय होणे, नाभा माझी तारांगणे तैसे लोक. अकलबंद नाही जेथे, अवघेची विस्कळीत तेथे एके अकले विण, ते काय आहे घालून अकलेचा पवाड, भावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैचे आणले द्वाड करंटपणे. येथे आशंका फिटली बुद्धी येतनी प्रवेशली, काही एक आशा वाढली अंतकरणे. आशा कधी वाढणार अंतकरणाची? कुठली आशा वाढवावी? नामस्मरणाची. माझ्याकडून जास्तीत जास्त नामस्मरण कसं होणार? मी जास्तीत जास्त जाणीवेकडे कसे येणार आहे ना. ह्याच्यातच तर आस वाढणार ना, ह्याच्यातच. आशा दुसऱ्या ह्याच्यात कशा वाढवलं आहे की तिथे लॉस असतो, कधी ना कधी लॉस असतो, एवढा निश्चित ठेवायचा. पण आपली आशा जी वाढवायची आहे ती ईश्वराच्या नामस्मरण भक्तीतच वाढवा, की माझ्याकडून ईश्वर आणि भरपूर नामस्मरण करून घ्यावं, वाढ करून घ्यावं, याचीच आस करा जास्त. बाकीचं ह्याची आस केल्यानंतर ते विकार आपोआप मरून जातील. म्हणजे विकारांना पूर्ण मारायचे नाही तर मर्यादामध्ये ठेवायचे. कोणी जर विकार मारले तर मेला, विकारांना मारायला गेलं तर मेला. ते विकारांना न मारता त्याला मर्यादामध्ये ठेवायचे. ह्या विकारांना मर्यादित कोणी ठेवलं तर प्रत्यक्षात तुकाराम महाराजांनी ठेवलं. संसार केलं, जेवढी मुलं घालायची तेवढी घाले, पण अखंड नामस्मरणात राहिले. विकारांना कसे ठेवले? मर्यादित ठेवले. विकारांना मर्यादित ठेवले, श्रीरामाने ठेवलं. श्रीराम संसारात पण आले ना, पण मर्यादा पुरुषोत्तम म्हणून राहिले. बघा, विकारांना जेवढं मारायचं तेवढं मारलं ना. मारलं म्हणजे कसं, तर ते आपल्या पायाखाली ठेवलेत विकार, सगळे विकारांना. किती पाहिजे लोभ, किती पाहिजे, सगळे विकार पाहिजे, पण किती पाहिजे? मर्यादित ठेवले तर तो मर्यादित पुरुषोत्तम होणार. पण त्या विकारांना जर तुम्ही बढावा दिलात तर रावणासारखं कोण आहे ना, तर त्याचा का होईल? रावण होईल. विकारांना बढावा दिला तर रावण होणार, विकारांना मर्यादित ठेवलं तर श्रीराम होणार. मग आपल्याला श्रीराम व्हायचं आहे. तुम्ही बोलणार की श्रीरामाला 14 वर्ष श्रीरामाने वनवास भोगला. तुम्ही आम्ही तर भोगणार नाही ना, 14 वर्ष राहणार नाही ना. राहणार का? श्रीराम प्रभूंनी 14 वर्ष राहून सुद्धा मर्यादितच होते ना. आणि महलात राहून रावण काय झालं? अमर्यादित. विकार त्याच्यावर काय झाले? हावी झाले. आणि श्रीरामांकडे विकार काय झाले? नतमस्तक झाले. तुकाराम महाराजांकडे विकार काय झाले? नतमस्तक झाले. आहे ना. जाता जाता तुकाराम महाराजांनी विचारलं विकारांना, कोणाचं देणं घेणं राहिलंय का? सगळ्या विकारांनी नमस्कार केलं. नाही, आमचं कुठलंही देणं घेणं राहिलं नाही. कारण आमच्यापेक्षा पांडुरंगाचं नाव घेतलं हेच श्रेष्ठ आहे. आम्हाला पण मोकळं केलं. उलट त्या विकारांनी नमस्कार केला तुकाराम महाराजांनी. एवढं बघा. मग आपल्याला कशात राहायचं आहे? कुठे राहायचं आहे? इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवाद यत्न शिकवण नाम समास नवला. जय जय रघुवीर समर्थ.